खंडेश्वर महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या या भूमीमध्ये डॉक्टर निलेश लंके साहेबांच्या माध्यमातून विविध विकास कामांचा शुभारंभ आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा अध्यक्ष आदरणीय काकडे सर, त्याचप्रमाणे महिला जिल्हा अध्यक्ष गायकवाडताई आणि या ठिकाणी ज्यांचं आता या ठिकाणी भाषण झालं ते आमचे सहकारी माजी सभापती किसनराव रासकर, श्रीरंगजी रोकडे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते मोहनराव रोकडे. खरं तर सर्वांचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे, परंतु नेत्यांना पुढील कार्यक्रमासाठी जाण्याची घाई असल्या कारणानं मी सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, आज खरं तर पिंपळगाव रोडाच्या दृष्टीनं अत्यंत गावाच्या दृष्टीनं महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रस्ते, आणि ते आमचे मित्र अशोकराव फुले आणि संतोष वाळुंज असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांच्या माध्यमातून पिंपळगाव रोडच्या विविध रस्त्यांचं भूमिपूजन, काही रस्त्यांचं लोकार्पण या ठिकाणी होतोय. हा मनस्वी आनंद या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणानं आहे. तो या अर्थानं पिंपळगाव रोठा देवस्थान हे खरं तर नुसतं पारनेर तालुक्याचं नाही, तर पुणे जिल्हा असेल, संगमनेर तालुका असेल किंवा नगर जिल्हा असेल, या सर्वांचं दैवत म्हणजे खंडेश्वर महाराज. आणि या ठिकाणी दळणवळणाच्या सुखसुविधा झाल्याच्या नंतर निश्चितपणानं भाविक भक्तांना या ठिकाणी या दैवताला येण्यासाठीच्या जो रस्त्याची सुविधा आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीची सुविधा आदरणीय लोकनेते निलेश लंके साहेबांच्या निमित्तानं झाली. मी मनापासून लंके साहेबाला या ठिकाणी धन्यवाद देतो. वास्तविक पाहता त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये फार चांगल्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये विकास कामांची घोडदौड सुरू झाली, परंतु दुर्दैवानं अल्पावधीमध्येच सरकार कोसळलं आणि नेत्यांना विरोधी पक्षामध्ये बसावं लागलं. मंजूर झालेली कोट्यवधी रुपयाची तालुक्यातील कामं त्या ठिकाणी आलेल्या सरकारनं रद्द केली, परंतु नेत्यांना काही कोर्टाचा आधार घेऊन किंवा वैयक्तिक संबंध जे काही मंत्र्यांच्या सोबत जोपासले त्या निमित्तानं निम्मी अर्धी कामं मार्गी लागली